हे पहा किती छान इथं आपले असे अप्पे बनवून तयार झाले। आणि हे जे आपले अप्पे आहेत तर याला जाळी पण छान सुटली आहे। नमस्कार, मी मनीषा। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे। तर हे अप्पे खायला खूप छान लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथं एक टोप घेतलाय। तर त्याच्यामध्ये आता मी एक वाटीभर आपले साधे तांदूळ घेतलेत। हे मी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेत। तर एक वाटी तांदळासाठी इथं मी पाव वाटी उडदाची डाळ घेतली आहे। डाळ पण मी स्वच्छ निवडून घेतली आहे। त्याच्यानंतर इथं आता पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। तर मुगाची डाळ पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे। पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तर ह्या सगळ्या डाळ आणि तांदूळ जे आहेत ते एकदम व्यवस्थित असं आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2-3 पाण्याने याला चांगलं धुवायचं आहे। आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे, म्हणजे डाळ आणि तांदूळ चांगले भिजतील इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। आणि कमीत कमी 4 ते 5 तास याला आपल्याला चांगलं भिजून द्यायचे। म्हणून मी हे डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तास भिजत ठेवले। तर 4 ते 5 तासानंतर हे बघा छान असं आपले डाळ आणि तांदूळ भिजलेत। इथं डाळ पण बघा छान अशी हाताने दाबली जाते, म्हणजे आपले डाळ आणि तांदूळ जे आहेत ते चांगले भिजून झालेत। आता याला आपल्याला वाटून घ्यायचे, पण त्याच्या अगोदर इथं मी अर्धी वाटीभर आपले जे पोहे असतात, म्हणजे आपण जे कांदा पोहे करतो, तर ते पोहे मी इथं स्वच्छ धुवून याला आता मी भिजत ठेवते। म्हणजे आपल्याला 4 ते 5 मिनटंच हे जे पोहे आहेत तर याला आपल्याला भिजत ठेवायचे। तर इथं हे जे पोहे आहेत तर ते मी चांगले असे 4 ते 5 मिनटं भिजत ठेवलेत। डाळ आणि तांदूळ मी इथं चांगले वाटून घेतलेत। तर याचं जे वाटण आहे ते खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं, मध्यम आपल्याला वाटून घ्यायचे। आता त्याच भांड्यामध्ये जे पोहे भिजत घातले होते तर ते पोहे पण मी इथं वाटून घेते। आणि जे आता वाटून घेतलेले पोहे आहेत तर ते तांदळाच्या मिश्रणामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचेत। आता हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तास असं झाकून ठेवायचे। तर 5 ते 6 तास झालीत। तर आता बघूयात आपलं पीठ कसं फुललंय ते। तर हे बघा आपले जे पीठ आहे तर ते एकदम चांगलं असं फुललंय। तर याला पुन्हा एकदा असं चांगलं छान मिक्स करून घ्यायचंय। तर आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण हे जे राहिलेलं पीठ आहे तर हे फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस आरामशीर टिकतं। तर इथं मी एका भांड्यामध्ये आपलं अप्पेचं जे पीठ आहे ते काढून घेतले। त्याच्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा कापून घातलाय। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। थोडंसं अद्रक किसून घालायचं आहे। अद्रक किसून घातल्यामुळं अप्प्याची चव खूप छान लागते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये बारीक मिरचीसुद्धा तुम्ही कापून टाकू शकता। इथं गॅसवर आता मी एक अप्प्याचं भांडं ठेवले। ते भांडं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते। माझं हे भांडं बिडाचं नाही आहे किंवा नॉनस्टिक पण नाही, साधं भांडे, म्हणून याला तेल जास्त लागतं। जर तुमचं बिडाचं किंवा नॉनस्टिक भांडं असेल तर त्याला नक्कीच तेल कमी लागतं। त्याच्यामुळे मी इथं थोडं जास्तच तेल घालून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे अप्प्याचं बॅटर बनवलं होतं तर या पद्धतीने आपल्याला
सगळं बॅटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचंय। अशा पद्धतीने मी सगळं बॅटर जे आहे ते आप्पे पात्रामध्ये घालून घेतलंय आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं चांगलं याला वाफ काढून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटं झाली। आता बघूयात आपले आप्पे कसे झालेत ते। तर आप्पे छान असे फुललेत। तर पुन्हा एकदा मी थोडंसं त्याच्यावर तेल घालून घेते आणि आता याला आपल्याला सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला याला पलटी करून घ्यायचे। तर हे बघा, आपले जे आप्पे आहेत ते इझी निघतायत, म्हणजे चिकटलेले नाही आहेत आणि खूप छान अशी याला जाळी पण सुटली आहे। तर अशा पद्धतीने आपले जे आप्पे आहेत तर ते सगळे आप्पे मी उलटे करून घेते, म्हणजे आप्प्याची जी दुसरी बाजू आहे ती छान अशी भाजली जाईल। तर आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे आप्पे पुन्हा वाफवून घ्यायचेत। आता 1 ते 2 मिनिटं झालीत। आपले आप्पे खालून पण छान असे भाजले गेलेत। तर बघूयात आता खालच्या बाजूने कसे आपले आप्पे बनवून तयार झालेत। खूप छान असे इथं आपले आप्पे बनवून तयार झालेत। गॅस आता बंद केलाय आणि तयार झालेले आप्पे एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते। तर अशा पद्धतीने मिक्स डाळीचे आप्पे आपले बनवून तयार झालेत। मुलांसाठी हे खूप असे पौष्टिक आप्पे आहेत। तर हे तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता।